गुड मॉर्निंग गाईज. तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. इथे पार्टी वेटिंग हॉल आहे. इथे मी फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे केले आणि रात्री मी इथेच झोपले होते. माझ्याकडे खरं सांगू तर माझ्याकडे खरंच तिकीट नाही आहे, तरी पण मी थांबले. आतमध्ये आहे ना 4 जणं होते, त्यांची आहे ना ट्रेन होती नागपूरला जाण्यासाठी. 4 फिमेल होत्या त्या. तर रात्री 1 वाजताच्या म्हणजे 1 वाजलेला. तर मी त्यांना म्हटलं की माझं असं प्रॉब्लेम झाला आहे, आमचं सामान एका ठिकाणी अडकलं आणि आम्ही आता रात्री तिथे नाही जाऊ शकत आणि खूप पाऊस पडलेला, आम्ही पूर्ण भिजलेलो, बॅग वगैरे पण खूप भिजलेली. तर त्यांना तसं सांगितलं तर त्या म्हटल्या की तुम्ही झोपा इकडे, काय प्रॉब्लेम नाही, आपण बघूया सकाळी. तर थँक्यू सो मच जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर. ॲक्च्युली माझ्याकडे त्यांचं कॉन्टॅक्ट वगैरे काहीच नाही, त्याच्यामुळे मी व्हिडिओ थ्रूच त्यांना थँक्यू बोलू शकते. आणि मी रात्री एवढी जास्त झोपेत होती तर मी थोड्या वेळच त्यांच्यासोबत गप्पा मारला, जास्त वेळ मला त्यांच्यासोबत बोलता नाही आलं. पण नाही, खरंच त्यांनी मला खूप हेल्प केली. मग मी आतमध्ये वेटिंग रूममध्येच झोपलेले. पण सकाळी मग ते जे चेक करण्यासाठी येतात मग ते थोडंसं प्रॉब्लेम झाला. ठीक आहे, सगळीकडे होतं, त्यांना चेक करणं गरजेचं आहे, त्यांचं पण ते कामच आहे, आपण काही नाही करू शकत त्या गोष्टीला. पण मी फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे केली आणि आपले सगळे कपडे, जेवढे पण कपडे आहेत सगळे यूज करून झालेले आहेत. आता कपडेच नाही राहिलेले, त्याच्यामुळे काल जे कपडे घातले तेच घातलेले आहेत, पण आंघोळ केली आहे मी. आणि आता प्लॅटफॉर्म तिकीट घेतले मी. आता ॲक्च्युली काय सीन आहे माहिती आहे का, जे ट्रकवाले अंकल आहेत ना ते ना आमचा फोनच उचलत नाही, खूप टाईम झाला. आणि आमचं चार्जर आहे तिकडे, म्हणजे दोघांचं पण चार्जर आहे, आणि ते घेतल्याशिवाय आम्ही आमचं पुढचं ट्रॅव्हलच नाही करू शकत. आणि असं सीन आहे की असं म्हणजे ॲक्च्युली असा आमचा प्लॅन आहे की आजचा एक दिवस रेस्ट करायचा आणि उद्या परत म्हणजे आपली ट्रिप चालू करायची. तर माहीत नाही आता दिवसभरामध्ये आज काय होणार आहे, मला काहीच आयडिया नाही आहे. जे पण होईल ते तुम्हाला दिसेलच. आणि मला वाटलं की रात्री मला बाहेर झोपायला लागतं. ॲक्च्युली ना ते ब्लड बघून मला खूप भीती वाटली. भीती म्हणजे तसं नाही, पण ते अंकल आहे ना आमच्या समोरूनच गेले आणि असं त्यांचं ना ब्लड असं हे होत होतं यार, माहीत नाही काय झालेलं त्यांना यार. म्हणजे आणि त्यात ते म्हणजे त्यांना एवढं लागलेलं, त्याच्यामध्ये ते नशेमध्ये पण होते, तर ते म्हणजे ते होशमध्येच नव्हते स्वतःच. ठीक आहे, तसे पण असतील, कुठे पण असतील, व्यवस्थित हेल्दी राहू देत ते आणि खुश राहू देत, बस एवढीच इच्छा आहे माझी. मी नाही ओळखत त्यांना, पण बस मला एवढंच वाटतं की बाबा ते सेफ असेल जिथे पण असेल तिकडे. आणि इथे इंदोर स्टेशन आहे आपलं, इंदोर में आहे और क्लीन नहीं होगा तो कैसे चलेगा. सकाळी सकाळी मस्त क्लीन करायचं चालू आहे, क्लिनिंग चालू आहे, स्टेशनची मस्त साफसफाई चालू आहे. खरंच इंदोर सिटी खूप जास्त क्लीन आहे यार, खूप जास्त क्लीन आहे. आणि रात्री पण यार खूप प्रॉब्लेम झाला. म्हणजे ते रिक्षावाले अंकल पण एवढे दारू पिलेले ना, त्यांना आम्ही सांगतो की आम्हाला तुम्ही रेल्वे स्टेशनवर सोडा, आम्हाला रूम नाही घ्यायचा आहे, पण तरी पण ते काय ऐकत नव्हते. ते जबरदस्ती आम्हाला एक तर रूम दाखवत होते. शेवटी मला त्यांना रागवायला लागलं की अंकल आप कुछ भी करके मुझे स्टेशन पे छोड़ो, मुझे नहीं रूम चाहिए. तेव्हा मग त्यांनी आम्हाला स्टेशनला सोडलं, कारण मला असं वाटतं की कधी काही प्रॉब्लेम आला ना तर रेल्वे स्टेशन सेफ प्लेस आहे. भले आपल्याकडे तिकीट नसेल, काही नसेल, आपण काहीतरी करून अरेंज करून तिकीट काढू शकतो. पण मला असं वाटतं की खूपच काही प्रॉब्लेम आला तर सेफ म्हणजे काय म्हणतात, सेफ ऑप्शन जे आहे ते आहे रेल्वे स्टेशन. त्याच्यामुळे मग आम्ही इंदोर रेल्वे स्टेशनला आलो. आणि तसं पण मला बघायचंच होतं इंदोर रेल्वे स्टेशन. फर्स्ट टाईम आले मी इंदोरमध्ये, MP मध्ये. खूप चांगलं वाटलं. आता जरा चांगलं वाटतं, कारण की बापरे बाप, काल एवढी हालत खराब झाली पावसामुळे. म्हणजे ना काल होती एनर्जी, पण पाऊस एवढा होता ना की खूप जास्त हालत खराब झाली आहे, नाही सांगू शकत. ठीक आहे, पण आपला जर्नीचा पार्ट आहे हा, आपल्याला हसत खेळत आपली जर्नी कंप्लीट करायची आहे. बघू आता दिवसभरामध्ये काय होतं, तुम्हाला दिसेलच. गाईज, फोन, पॉवर बँक, लॅपटॉप, परत कॅमेरा, सगळं डेड झालेलं आहे. सगळ्याची चार्जिंग संपलेली, अजिबात चार्जिंग नाही आहे. आता तिथे एक शॉप आहे, त्या भैयांना मी इथे समोर त्या भैयांना मी रिक्वेस्ट केली की सॉरी हे नाही हे त्या भैयांना मी रिक्वेस्ट केली की फोन भैया आपली चार्जिंग को लगा दो. असं आपला फोन तिथे लावला आहे चार्जिंगसाठी आणि आपण बसलो बाहेर वेट करतो आहे. इंदोरचे पोहे खायचे आहेत मला, इंदोरचे फेमस पोहे ट्राय करायचे. आणि ते भैयांनी त्यांचं लोकेशन पाठवलं, तर आपण नाश्ता वगैरे म्हणजे फोन चार्ज झाल्यानंतर नाश्ता वगैरे करू, आपण नाश्ता करायला जाऊ. त्याच्यानंतर मग तिकडे जाऊ चार्जर घेण्यासाठी. नंतर मग बघू पुढे काय होतं. गाईज, कालचा दिवस आहे ना, खरं सांगू का, खूप जास्त मजा पण आली यार ट्रकमध्ये. पण ना रात्री यार खूप हालत खराब झाली यार उज्जैनमध्ये. दर्शन वगैरे पण खूप मस्त झालं, पण यार काय सांगू यार, काल खूप मल्टिपल गोष्टी झाल्या काल. काय सांगू यार, आणि काय कॅप्चर करू मला कधी कधी समजत नाही यार.
म्हणजे काही काही मुवमेंट्स असे असतात ना, झालं तर कॅप्चरच होत नाहीत माझ्याकडून. म्हणजे ते कॅप्चर करता येत नाही, अशी सिच्युएशन असते. आता काल किती पाऊस होता यार, पूर्ण बॅग वगैरे सगळं भरलेलं. बघू आता काय यार काय होतं. काय काय करावं लागतं काय स्टेशनला, जागाच नाही आहे, काय करणार. लावायला मॉइश्चरायझर तर लावायला लागेल ना, पूर्ण स्किन ड्राय झाली आहे. काही जणी मी आंघोळ केली आहे आज, फक्त तेच सेमच टी शर्ट घातलं. ॲडजस्ट करून घ्या, काही नाही करू शकत. खूप जास्त सामान आहे यार, त्याच्यामुळे मी जास्त टी शर्ट्स कॅरी नव्हते केले होते. अपलोड पण केलेले ते सगळेच अपलोड. मला आपण जेव्हा दिल्लीवरून निघालो ना, दिल्लीमध्ये होतो ना आपण जेव्हा एका रिलेटिव्सकडे, तिकडे सगळे कपडे वॉश केले होते. दिल्लीनंतर जसं निघालं तसं काहीच नाही वॉश केलेलं, तसंच कपडे टाकतो, यूज करतो टाकतो, यूज करतो टाकतो. त्यामुळे आता सगळं संपलं आहे, आता काहीच नाही राहिलं, काहीच नाही राहिलं. आणि मला खूप एक्साइटमेंट आहे, मला इंदोरचे पोहे खायचे, मला खायचे, टेस्ट करून बघायचे कसे लागतात. फर्स्ट टाईम इन इंदोर, फर्स्ट टाईम आहे माझं, त्यामुळे. आणि ना ॲक्च्युली गाईज तुम्हाला माहीत आहे का, ते शॉपवाले जे असतात ना ते ना चार्जिंग आहे ना कोणाची करत लावून देत नाही. पण त्यांना ना मी रिक्वेस्ट केली, म्हटलं भैया हम लोग कल से बहुत ना परेशान है, हमारा सब पूरा ये हो गया है. मग त्यांनी म्हटलं ठीक आहे देतो लावायला. मग त्यांचे तर लावलं चार्जिंगला. आता वेट करते यार, माझा फोन कधी चार्ज होतो म्हणून मी इकडे बसली आहे. आता थोडी चांगली दिसते ना मी मॉइश्चरायझर लावल्यावर. एवढा वेळ एकदम फेस ड्राय वाटत होता आणि असं सुजला. मी ना गाईज ॲक्च्युली ना माझा ना फेस आहे ना, मी जेव्हा सकाळी उठते ना माझा पूर्ण फेस सुजलेला असतो. मग तो थोडासा आहे ना सेट होण्यासाठी टाईम लागतो. आधीपासून असंच आहे यार, सकाळी उठलेलं तेव्हा मी बघितली व्हिडिओ, पूर्ण फेस सुजलेला होता. मी म्हटलं अरे यार, मला ठीक आहे चल काय आता माझे ऑडियन्सच बघणार आहेत, अजून कोण बघणार आहे यार, ठीक आहे यार, जे नॅचरल आहे ते नॅचरल आहे यार. तर जसं आहे तसं दाखवण्याचे ट्राय करते. असं काही मी वेगळं करत नाही आहे, जे चालू आहे तेच करते. पण तुम्हाला माहिती आहे का, मला ना काल एक म्हणजे दीदी होत्या, त्यांनी मला एक कॉम्प्लिमेंट दिली. म्हणजे काल काय झालं, आतमध्ये जे फिमेल्स होते ना त्यांनी मला म्हणजे बोलले की तुम्ही थांबा इकडे, काय प्रॉब्लेम नाही, आम्ही बोलू त्यांच्याशी. तर त्यातल्या एक होत्या ना, त्या म्हटलं की तुमचा फेस असा म्हणजे ठीक आहे, पण हेच तुमचं म्हणजे तुमचा फेस एवढा थकल्यासारखा झाला आहे, तुम्ही एवढं ट्रॅव्हल करताय, पण हाच तुमचा खरा ग्लो आहे. म्हटले तुम्ही जे पण करताय ते खूप चांगलं करताय असं म्हटले ते मला. तर ते ऐकून ना मला खूप जास्त मोटिवेट झालं, चांगलं वाटलं यार. चला कोणतरी आपल्याला म्हणजे हे करतं आहे, मोटिवेट करतं आहे, आपण जे काय करतो ॲप्रिशिएट करतो आहे. आणि मला ना ॲक्च्युली तुम्हाला खरं सांगू का, मला ना व्हिडिओज अपलोड करायचे होते, पण ना यार एवढे सिच्युएशन असे येतात ना, मी ह्याच्यामध्ये म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये एडिटिंग वगैरे पण करते आहे, चार्जिंग कधी भेटत नाही, कधी काय. तर ना मला करायचं होतं, पण यार एक तर नेटचा पण प्रॉब्लेम आहे यार. किती मी डेटा घेते, ते जिओचं तर यार आईश शपथ सांगते, जिओ आहे ना मला एवढा त्रास दिला आहे ना जिओने. मला रोज नवीन म्हणजे वेगळा डेटा विकत घ्यावा लागतो त्या जिओच्या नादामध्ये, आणि तरी पण काहीच होत नाही आहे. म्हणजे माझे ना काय सांगू आता यार, मी माझे 50-100 रुपये त्या डेटाच्यामध्ये चालले गेले, तरी पण मला जे काम करायचं ना ते पूर्ण होत नाही आहे. काय चाललं आहे, जिओ चेंज करून टाकू का मी, मला समजत नाही यार. लय बकवास झालं आहे नेटवर्क यार जिओचं. थोडंफार तरी यार सपोर्ट केला पाहिजे ना. नाही यार, खूप जास्त मला जिओने परेशान करून टाकलं. त्याच्यामुळे मग टाईम जातो यार अपलोड करण्यासाठी. आता मी दिल्लीमध्ये होते ना तेव्हा मला झालं म्हणजे अपलोड झाली व्हिडिओ, कारण की तिथे वायफाय वगैरे होता ना. आता आज आहे ना मला वायफाय शोधायला लागणार आहे जर मला व्हिडिओ अपलोड करायचे असेल तर. बघू आता काय होतं यार. माझा फोन चार्ज होतो आहे म्हणून मी अशा गप्पा मारते तुमच्यासोबत. सगळे माझ्याकडे बघतात. मी आहे ना फर्स्ट टाईम असे स्टेशनवर असे बसून मस्त व्हिडिओ काढते. एकदा काय झालेलं, मी ना गोवाला चाललेली मुंबईवरून, ठाणे स्टेशनला होते आणि तिकडे ना मी व्हिडिओ काढत होते. तेव्हा ना माझ्याकडे हा नव्हता कॅमेरा, माझ्याकडे गोप्रो होता, त्याच्यामध्ये मी व्हिडिओ काढत होते.
आणि एक ना पोलीस आले आणि तिने माझा कॅमेरा घेतला. तेव्हापासून ना मला साला भीती वाटते यार स्टेशनला व्हिडिओ काढायची, पण तरी पण मी आता काढते, आता नाही घाबरत. तेव्हा मी झालं आता त्या गोष्टीला 4-5 वर्ष झाली, आता मी नाही घाबरत, आता मी काढते बाई. मला जिथं व्हिडिओ काढायचे तिथं मी काढते बाबा, मी नाही आवडत विचार करत बसत. गाईज आता ना आपण झालो आहे, आता काय झालेलं माहिती आहे का, एवढा दिवस आपण होतो पंजाबमध्ये, त्याच्यानंतर आपण दिल्लीमध्ये होतो, त्याच्यानंतर आपण MP मध्ये होतो. आता आपण आलेलो आहे महाराष्ट्राच्या जवळ आणि आता इथे चालू झालेले आहेत मराठी लोक, ज्यांना आता मराठी कळते, त्याच्यामुळे आता मजा येणार आहे भाई. एवढा दिवस काय होत होतं माहिती आहे का, तिकडे काय कळत नव्हतं, तिथे असं व्हिडिओ बनवत होतं ना, कोणाला काही समजतच नव्हतं, पण आता इकडे समजतं आपण काय बोलतो ते, मग सगळे बघतात बाई, मजा येते. मग तिकडे काय रे, त्यांना मराठी समजत नाही, म्हणजे आवडते त्यांना ऐकायला, चांगलं वाटतं, पण मराठी समजतच नाही. एक गोष्ट समजली आहे मला, आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो ना, बॅग आहे ना कधीच पूर्ण नाही भरली पाहिजे, थोडीशी जागा मोकळी ठेवायला पाहिजे. आपण काय करतो, पूर्ण जेवढी जागा भेटेल तिथे सगळं सामान भरून टाकतो, पण नंतर त्या गोष्टीचा खूप प्रॉब्लेम होतो माहिती आहे का. त्यामुळे ना आधीच थोडंसं सामान थोडंसं कमी करायचं, म्हणजे प्रॉब्लेम होत नाही. तर गाईज अजून एक गोष्ट सांगायची होती मला, मी नाही हा फिमेल वेडिंग हॉलमध्ये मी आंघोळ केली. पाणी गरम होतं, गिझर होता, शॉवर होता. मला आहे ना हेअरवॉश करायचं, मी हेअरवॉश नाही केलं आहे, किती वेळ झाला, म्हणजे मला असं वाटतं आहे 7 ते 8 दिवस झालेत आपण हेअरवॉशच नाही केलं आहे. तर मला ना खरंच आधी माहिती असतं ना की आतमध्ये गरम पाणी, मी ना खूप फटाफट गेले यार घाईमध्ये. म्हटलं यार तिकीट विचारलं तर मग आपल्याकडे तिकीट तर नाही आहे, मग त्याच्यामुळे म्हटलं फटाफट जाऊन आपण लगेच इथून निघूयात, म्हणून मी लवकर गेले. आणि आतमध्ये होतं यार गरम पाणी, मला हेअरवॉश करायचं होतं यार माझे. आणि आता ना एवढी गर्दी वाढली आहे ना, आता जाऊ पण नाही शकत. आता ना मी सकाळी काहीतरी लवकर उठले, म्हणजे मी 5:30-6लाच उठले ना, मी तेव्हाच आंघोळ केली, म्हणजे त्याच्यानंतर थोड्या टाईम नंतर आंघोळ केली. आता ना आतमध्ये एवढी गर्दी झाली, एकच आहे फक्त आंघोळ करण्यासाठी, 2 वॉशरूम आहेत, एक इंडियन एक वेस्टर्न आणि एक आंघोळ करायचं आहे बाथरूम. फुल लाईन आतमध्ये, 4-5 जण तर आहेतच बाहेर कपडे घेऊन उभे. आता नाही जाऊ शकत, आता 9:30 वाजलेत. हेअरवॉश आज पण राहिला आपला, हेअरवॉश करायची खूप गरज आहे यार, खूप जास्त ना चिपचिपी झालेत हेअर, त्याच्यामुळे व्यवस्थित बसत पण नाही घेत केस. बघू आता कधी भेटते हेअरवॉश करायला. हेअरवॉश खूप इम्पॉर्टंट आहे, हेअर केअर खूप इम्पॉर्टंट आहे माहिती आहे का. झालं ट्रॅव्हलिंगमध्ये काय काय करणार माणूस यार, फेसचं केअर करणार, हेल्थचं केअर करणार, हेअरचं केअर करणार, काय काय करणार का, स्वतःची केअर करणार. काय पण बोलते ना मी, जोपर्यंत मी काही खात नाही ना तोपर्यंत मी काय पण बोलते, तुम्ही ऑब्झर्व करा. जेव्हा मला खायला भेटतं ना चांगलं, मग मी चांगलं बोलते. आता मी काही खाल्लं नाही ना यार, रात्री पण आम्ही प्रसादालयामध्ये जेवलो, त्याच्यानंतर काहीच नाही खाल्लं आम्ही. आता काही खाल्लं नाही ना, मग मी काय पण बोलते यार, असं मला वाटते. आई गं, असं काही नाही आहे, काय करू इथे बसून यार, म्हणून बोलते, बाकी काय नाही. भूक पण लागली आहे, भूक पण लागली आहे मला, पण ठीक आहे. आपलं कॉन्टेंटच हा आहे, भूक आणि झोप आणि काय, भूक झोप आणि गरमी, हाच कॉन्टेंट आहे आपला, बाकी आपला काही कॉन्टेंटच नाही असं वाटतंय मला आता. नाही यार असं नाही आहे ॲक्च्युली, पण मी आता काय करू यार, मला समजत नाही यार काय करू. इंदोरी पोहे खायचेत मला, बघू कसं लागते. भैया आहे त्यांच्याकडे आपण चार्जिंग केली, भैया थँक्यू सो मच, चार्जिंग केली आपने दिया मुझे. चला निघूयात आता आपण, सामान पॅक एकदम मस्त, निघूयात. गाईज मी सकाळी ॲक्च्युली प्लॅटफॉर्म तिकीट काढली, तिकीटच नव्हती, म्हटलं भाई पकडलं तर उगाच 500 रुपये फाईन, त्यापेक्षा गपचूप आपली तिकीट काढूया. त्यामुळे मग मी तेव्हा तिकीट काढली. ॲक्च्युली ना झोप तर येते, जास्त झोप नाही झाली आहे, ठीक आहे, असं नाश्ता करू पोट भरून. चला स्टेशनच्या प्रिमायसेसच्या बाहेर निघालो आपण, वाजलो होता. ॲक्च्युली आहे ना मी गाईज खरंच सांगते, मी ना विदाऊट तिकीट कधीच कुठे जात नाही.
आमच्या मुंबईमध्ये तर अजिबात नाही, तिकीट काढूनच जाते. पण आहे ना आता आपला ना बजेट खूप जास्त टाईट आहे, खूप पैसे खर्च झाले आणि अजून आहे ना आपल्याला कन्याकुमारीला पोहोचायचं आहे. आपल्याकडे पैसे खूप कमी आहेत, त्यामुळे कमीत कमीमध्ये ट्राय करतोय आपण, म्हणजे कमीत कमीमध्ये फिरण्याचा ट्राय करतोय. त्याच्यामुळे निर्धारित समय पण प्लॅटफॉर्म तिकीट काढली मी शेवटी. सॉरी इंडियन रेल्वे, सॉरी. मी कधीच असं करत नाही, पण माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता यार, माझी मजबुरी होती यार. सॉरी प्लीज. आणि इंदोर स्टेशन, मला ना असे स्टेशन्सचे नेम्स बघायला खूप आवडतात. लहानपणीपासून मला आवड आहे त्या गोष्टीमध्ये, म्हणजे माहीत नाही पण असे मला ना वेगवेगळे स्टेशन्स बघायला खूप आवडतात. इंदोर स्टेशन फर्स्ट टाईम आले मी, आता मी माझ्या ह्याच्यामध्ये टाकू शकते. मस्त भजन चालू आहे. तर आपण इंदोरचे पोहे खायला आलो आता. ॲक्च्युली पार्टी एक होतं जिथे नितीनने खाल्लेलं, पण तिकडे ना बसायला काही जागा नाही. बैठने के लिए है क्या? आओ ना. आलू की दाल की. चलो. सब्जी देना सब्जी. अंकल सुनो, कॉफ़ी है क्या? कॉफ़ी वो आपके लिए. गाईज आपले पोहे आलेले आहेत इंदोरचे. टेस्ट करू बघा. भूक लागली खूप जास्त. आपकी काफी कैसी फुल करवाइए. नहीं, हाफ कटिंग और एक चाय कटिंग. कटिंग म्हणजे काय असते? हाफ. गाईज असे पोहे सेम मी बनवते, सेम टू सेम. छान आहेत पण टेस्ट चांगली आहे, कारण मी पण असंच बनवतो ना. फुल करेगी. फुल नहीं चाहिए तो फिर 2 कटिंग चाय देना. 2 कटिंग चाय. हाँ दे दो चाय की अभी दे दो अभी. भूक एवढी लागली ना, खूप भूक लागली. छोटा आहे समोसा. कसं चांगला समोसा पण खाऊ आपण. बाई सकाळी खायला भेटलं ना चांगलं, दिवसभर काय नाही भेटलं तरी चालेल, सकाळी पोट भरून खायला भेटलं पाहिजे. कशी खाते मी, कसं खाते ना, कधी भेटलं नाही असं. भूकच लागली गाईज. आणि इकडे ना सगळ्या डिश 20 रुपयाला आहे. कचोरी, भजी, पोहे, समोसा सगळं 20 रुपये. काय पण खावा. मला आवडले खरंच पोहे आवडले. मला ना असे काय म्हणतात थोडेसे कमी फ्लेवरवालेच आवडतात पोहे, जास्त स्पायसीवाले आवडत नाही. आवडली मला तर, मी पण असंच बनवते. ॲक्च्युली मी ना पोहे लवर नाही आहे एवढी, पण मला खायचं होतं इंदोरचे पोहे. मस्त आहे. आणि मला कलर पण आहे ना असंच आवडतो पोह्यांचा, जास्त पण येल्लो नाही, मस्त वाटतं. ते पण खूप टेस्टी आहे, म्हणजे ना एक नंबर चाय आहे. तृप्त झाले मी, तृप्त. एवढा भारी चाय आहे. अजून एक घेणार आहे मी चाय. आणि समोसा आला आहे आपला, समोसा ट्राय करू. चम्मच खूप छोटे आहेत. काका निंबू आहे का? निंबू चांगला आहे, छान आहे. आणि ना जेव्हा पंजाबमध्ये होतं ना, वाघा बॉर्डरला गेलेलो तेव्हा खायचं होतं समोसा. त्यानंतर आज खातोय आम्ही समोसा. ओके समोसा. काय 60 रुपयाला समोसा 2, एवढे मागवून ठेवतो यार. आणि पोलिओ झालेले. हां, आणि पूर्ण ते बरोबर नव्हतं. त्यानंतर आज खाते. किती दिवसापासून समोसा खायची इच्छा होती ती माझी आज पूर्ण झाली. समोसा चांगलं. एक चाय दो ना कटिंग. चाय आणि हां
समोसा पण खूप टेस्टी आहे आणि मस्त असा बनवून दिला आहे. एक नंबर. खूप दिवसांनी मी एवढ्या सकाळी एवढा मस्त नाश्ता करते. आज आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. टचवूड. खूप भारी वाटतं. सकाळी नाश्ता भारी केला ना दिवस मस्त झाला. मला दिवसभर काय नाही दिलं तरी झालं. चाय आली आपली अजून एक. चाय लवत तर आहेच मी. आलू बड़ा है, कचौड़ी है, आलू की कचौड़ी है, एक नंबर. कचौड़ी है, पोहा है, ऊपर पोहा है, समोसा है, 20 रुपए का है. सब्जी में खाओगे तो 30 रुपए का है. बिना सब्जी का चटनी में आएगा 20 रुपए का. चाय एवढा टेस्टी लागतोय ना. आता हा माझा दुसरा कप चालू आहे. मला ना अजून घ्यायची इच्छा होते पण मी नाही घेणार. जास्त पण नाही प्याय घेऊ शकत. बाहेर क्लायमेटच एवढं भारी आहे ना. चाय प्यायची इच्छा होते यार. ये गाजर कचौड़ी. एक एक ह्याचा घोट आहे ना एवढा भारी लागतोय नाही सांगू शकत मी. एवढं टेस्टी आहे. इंदोरमध्ये आले ना रेल्वे स्टेशनच्या समोर आले ना तिथे चौरसिया कॅफे म्हणून आहे. तिकडे आहे. नक्की ट्राय करा इंदोरमध्ये आलं पण. अजून घेऊ का? ऐसे पीछे पानी ऊपर से. खूप इच्छा होती प्यायची पण नाही घेत मी. जाऊ दे. पानी वाला देखना है. एक नॉर्मल पोहे थे. एक तरीवाला पोहा था. 3 चाय 2 समोसे 2 प्लेट समोसे 2 प्लेट. 126 और भैया आपके पोहे बहुत ज़्यादा टेस्टी है. मुझे इतने पसंद आया ना. मैं खास पोहे खाने के लिए आई हूँ यहाँ पे. और चाय तो बहुत ज़्यादा टेस्टी है. पोहे से भी टेस्टी चाय है. इतनी अच्छी चाय कैसे बना लेते हो? 2 पी मैंने चाय. हाँ और पीने का मन है पर अभी हम लोग को ट्रैवलिंग करना है ना इसलिए नहीं तो और पी लेती हूँ. हाँ बहुत टेस्टी चाय. बहुत टेस्टी है. हाँ पिलाएंगे चाय आपको रात को 1 बजे तक पिलाएंगे. दुकान खुली रहती है हमारी. हाँ बहुत एक नंबर. मतलब मुझे चाय बहुत पसंद आई. एक चाय दे दो. टेस्टी चाय. एक पोहा. तर गाईज हाच तो कॅफे चौरसिया रेस्टॉरंट आणि इथे समोरच रेल्वे स्टेशन आहे आणि इथे हा कॅफे आहे. भाई चाय एवढा टेस्टी आहे ना. मला खूप आवडला बाबा. चाय मस्त आहे. आणि आता आपण जिथे चार्जर आहे ते भैयानी लोकेशन पाठवलं आहे. आपण आता त्याची ऑटो बुक केली आणि आपण चार्जर घ्यायला चाललो आहे आपला. फायनली आली ऑटो. तर हाच कॅफे तुम्ही नक्की विजिट करा इकडे आणि चाय पिया आणि पोहे पण खा. पोहे पण टेस्टी आहेत. मी तर नॉर्मलवाले खाल्लेले. तरीवाले नव्हते खाल्ले. मला तरीवाले नाही आवडत पोहे. इंडियाच्या क्लीनेस्ट सिटीमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. सगळ्यात जास्त क्लीनेस्ट सिटी इंदोर सिटी. आणि आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आपण आता चाललेलो आहोत आपलं चार्जर घेण्यासाठी. ज्यासाठी आपण एवढा केला होता अट्टाहास त्याच्यासाठी आपण चाललेलो आहोत. जे आपण विसरलेलो आहोत चार्जर. पण इकडचं क्लायमेट एवढं छान वाटतं आहे ना. एक नंबर झालं आहे क्लायमेट. आहे बघा एक नंबर क्लायमेट झालं आहे. तर आता लवकर पोहोचू आपण आणि आपलं चार्जर घेऊ आणि आपण आपले पुढचं प्लॅन करू. पुढे काय होणार आहे माहीत नाही पण चार्जर इम्पॉर्टंट आहे भाई. चार्जरमुळे आम्ही वैतागलो कालपासून खूप जास्त. पण त्यानिमित्ताने आम्हाला इंदोरला यायला भेटलं. खूप बरं वाटलं यार. नाश्ता भेटला चांगलं. चाय भेटलं चांगलं. चायची मला चाय खूप आवडतो पण मला चांगला चाय आवडतो. मी एवढ्या दिवसापासून मला असं चांगला चाय पिण्याची खूप इच्छा होत होती. तो मला भेटला. मी खुश आहे भाई. मी आज खुश आहे बस. और काय चाहिए लाईफ में. तीच आपण आलेलो आहे टाटाच्या शोरूममध्ये जिथं त्या ट्रकमध्ये जो माल होता ना गाड्यांचा तिकडे आलेलो आहे. आणि भैया इकडेच आहेत कुठेतरी पण ते ना आता परत फोन नाही उचलत. आता त्यांची गाडी ती आहे समोर. तिथं आतमध्ये आहे ते माहिती नाही किंवा ते त्यांचा माल हे करत असतील. माल उतरवत असतील. प्रेम मोटर्स काहीतरी नाव आहे ना त्यांचं. आता तिथे जाऊन बघूयात आपण आणि आपलं चार्जर घेऊया. चार्जर अच्छा आहे भैयाचा आहे का जाऊन बघतो. भैया आहेत का इथे का आतमध्ये आहे. ओके आणि हेच ते आमचं चार्जर. भैया थैंक यू. पता नहीं कैसे कैसे रह गया पता नहीं. हमें भी नहीं समझ आ रहा है कैसे रह गया. आपको इधर से इधर आ गया था. अच्छा गिर गया था ना. मुझे वही लग रहा था कि खालीच पडलं. चार्जर भेटलं गाईज आमचे दोघांचे पण. चलो बढ़िया है. चलो चलो. आपल्याला आपले चार्जर्स भेटलेले आहेत आणि आपण आज निघतो इकडून. आणि इथून 6 किलोमीटरवर एक गुरुद्वारा आहे तिथे चाललो आहे आपण. कारण की जेवणासाठी आणि फ्रेश होण्यासाठी थोडंसं आणि रेस्ट करण्यासाठी पण. इथून 6 किलोमीटर आहे. आता ॲक्च्युली 130 रुपीज दाखवतात आहेत. तर बघू आम्ही ट्राय करतो लिफ्ट मागायचं. जर भेटली तर ठीक आहे
गाड्या खूप फास्ट येतात तिथे.